मैं इधर 10 साल से श्रद्धा फाउंडेशन से काम कर रहा हूँ। इधर ये सब बाहर से आते हैं, यूपी, बिहार, झारखंड, उड़ीसा सब जगह से आते हैं। इधर ये सेवा मिलते रहने के लिए बाहर से आदमी आता है। ये चेंबूर कैंप में उनका तरफ से आज बर्थडे है, उनका खाना आज सबका सेवा कर रहे हैं, खाना दे रहे हैं। ठीक, हाँ। प्रमोद खन्नाच्या वाढदिवसानिमित्त माननीय समाजसेवक आमचे मित्र किसन दांगड यांनी कॅन्सरच्या पेशंटमध्ये श्रद्धा फाउंडेशन इथे आहे ना, कॅन्सरच्या पेशंटना जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि असंच काही कार्य करत राहतात. जर ह्याच्यामध्ये कोणाच्या गोरगरिबांना बोलावं, कोणाच्या पण काही पण वाढदिवसाला सामील होतात. जसे कुठं महाहॉस्पिटल बोला, कुठल्या सरकारी हॉस्पिटल बोला, तिथे जाऊन केळे वाटण्याचा कार्यक्रम बोला किंवा फल फ्रूट वाटा, कधी जेवण वाटण्याचा कार्यक्रम, आणि त्यांना समाजसेवा करणे हे त्यांना खूप आवडतं. जसं त्यांचे बॉस प्रमोद खन्ना यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे व चांगल्या अतिउत्तम प्रकारे पार पडण्यात आलेला आहे कार्यक्रम. आणि त्यांना असंच की कार्यक्रम करत राहावं, दरवर्षी असंच काही ना काही करत राहावं अशीच मी त्यांना अपेक्षा. जय हिंद. कुमार बेहरा है, मैं उड़ीसा से आता हूँ मेरा मम्मी के साथ, पेशेंट के साथ। और ये जो श्रद्धा फाउंडेशन है, यहाँ पे जो रहना खाना पीना जो भी है तो बहुत अच्छा है। तो आज प्रमोद जी का जन्मदिन के तौर से जो खाने का जो व्यवस्था किया गया है बहुत अच्छा है, बहुत बढ़िया है। तो बस उनको আমি ওয়েস্ট বেঙ্গল কলকাতা থেকে এসেছি, বর্ধমানে। তো এখানে শ্রদ্ধা ফাউন্ডেশনে এসেছি তাকে খান্না সাহেবের জন্মদিন উপলক্ষে আমাদের খুব ভালো খাওয়া দাওয়া করিয়েছেন, উনি আমাদের খুব ভালো আশীর্বাদ করেছেন এবং আমরা চাই পরবর্তীকালে যেন উনি আরও আসেন, উনি যেন সুস্থ কামনা করছি, উনি যেন দীর্ঘ আয়ু যেন কামনা করছি, উনি যেন সুস্থ থাকেন, ভালো থাকেন, এটাই আমি ईश्वर का प्रार्थना करती। प्रमोद खन्ना जी के जन्मदिन पर किशन दांगड जी ने बहुत ही अच्छा एक विचार, एक संदेश पर समाज को दिया है कि हम जो जन्मदिन है वो अपने परिवार के बीच में मनाते हैं, लेकिन एक ऐसी विचारधारा कि समाज के बीच में जाकर के, एक समाज सेवी संस्थाओं के बीच में, हाँ, समाज से जो सेवा जैसे केंद्र हैं, जैसे कि श्रद्धा फाउंडेशन, जहाँ पे कैंसर जो पेशेंट है उनके बीच में जाकर के हमारे किशन दांगड जी ने प्रमोद खन्ना जी का जन्मदिन बनाया है। ये इसके लिए मुझे बुलाया, इसलिए मैं अपने आप को बहुत ही गौरवान्वित महसूस कर रहा हूँ कि ऐसा ही विचारधारा सभी मनुष्यों के बीच में हो, ताकि हम समाज सेवा में लिप्त रहें और इस तरह से समाज के प्रत्येक वर्ग के बीच में एक सद्भावना, एक निर्माण होगी कि हम लोगों ने अपने बारे में न सोच के समाज के बारे में सोचना चाहिए और समाज के बीच में ऐसे विचारधाराओं को लेकर के जाना चाहिए। आज यहाँ पर इन्होंने अन्न वाटप का कार्यक्रम किशन दांगड जी ने किया है, इसके लिए किशन दांगड जी का भी बहुत बहुत मैं आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे निमंत्रित किया और काफ़ी लोगों को इसका फ़ायदा भी हो रहा है और यह जो विषय है समाज के बीच में जा रहा है। मैं चाहूँगा कि ऐसा ही किशन दांगड जी, इनको ईश्वर इतनी शक्ति दे कि इसी प्रकार का जो समाज सेवा का काम है वो सदैव ऐसे ही करते रहें। आने वाले दिनों में ये ठंडी में तो सभी गरीबों को कंबल बांटने का भी ये काम करते हैं। जो भी पेशेंट हॉस्पिटल्स वगैरह में बीमार पड़ते हैं तो उसके लिए दिन न देखते हुए न रात देखते हैं, उसके लिए दौड़ पड़ते हैं। ऐसे हमारे किशन दांगड जी है, मैं चाहूँगा कि ईश्वर इनको इतनी शक्ति दे कि इसी तरह से वो सामाजिक कार्य में आगे बढ़े। श्री प्रमोद जी खन्ना, विनोद जी खन्ना के भाई का जन्मदिन और उनके साथ कार्यकर्ता, उनके यहाँ काम करने वाले और उनका सब देखने वाले श्री किशन जी दांगड, जो एक समाज सेवक भी है और सबका ध्यान रखने वाले, हॉस्पिटल में इधर भी उनके जन्मदिन पे उनको न कहते हुए भी अपने विचार से, अपने मन से, अपनी शक्ति से, अपने पैसों से इनों का मन हुआ कि हम ये कार्यक्रम करें। आज श्रद्धा फाउंडेशन की तरफ से उनके कार्यकर्ताओं को, उनके पेशेंटों को बुला के इनकी तरफ से सभी का भोजन वितरण और खन्ना जी का जन्मदिन इन्होंने इस तरह मनाया। हम इनको भी धन्यवाद देते हैं और भगवान से प्रार्थना करते हैं सबको ऐसी बुद्धि दे कि इस तरह से बर्थडे मनावे, समाज में भी एक खुशी की लहर हो, इनका भी मन खुश हो और समाज का भी मन खुश हो। प्रथम मी ईश्वर चरणी प्रार्थना घेऊन जेवढे लोक आले त्यांना अभिनंदन करतो आणि
आज दिनांक 12/12/2024 डिसेंबर माझ्या शेठचा प्रमोद खन्ना साहेबांचा वाढदिवस आहे आणि पॅरामाउंट डाईस केमिकल प्रायव्हेट लिमिटेड त्याचे सगळे वर्कर त्यांचा सहभाग आहे माझ्यामध्ये आणि आमच्या सगळ्याच्या विचाराने हा कार्यक्रम मी इथे केला आणि त्यांना खूप आयुष्य भेटो, कारण देवानंतर मी तर त्यांना मानतो, दुसरा देव मानतो, कारण सगळ्यांचे आमचे जेवढा स्टॉप आहे कंपनीचा त्यांना ते धावून जातात कुठल्या अडीअडचणीमध्ये आणि लोकांचे बी काही असे गणपतीमध्ये या काही देवीचे कार्यक्रम असतील याच्यात फुलना फुलाची पाकळी ते मदत करीत असतात। दुसरी गोष्ट, आता ज्या टायमाला रत्नागिरी साईडला एक हे मोठा हादसा झाला त्या टायमाला त्यांनी 1000 किलो तांदूळ हा माझ्याकडे दिला आणि मी तो आमचे नगरसेवक महादेव शिगवण यांची गाडी चालली होती त्याच्यात टाकून दिला आपण। तर असे हे शेड आहेत ना, असे कमी लोक येतो आणि यांचं मन एवढं मोठं आहे, यांच्याकडे गरीब श्रीमंत काय नाही, कोणी गरीब काय असू द्या त्याच्या संग बोलणार भेटणार। आणि मी तर देवाला सांगेन प्रत्येकाला अशीच बुद्धी देव। आणि आज त्यांचा वाढदिवसा निमित्त मी विचार केला की आपण त्यांना भेटण्यापेक्षा आपण जर स्वतः हॉस्पिटलला गेलो तर आपल्याला 5-10 हजार रुपये खर्च होईल। मग तो जर आपण इथं श्रद्धा फाउंडेशन एक कॅन्सरचे पेशंट आहेत, बोललं नाही पाहिजे पण या माझ्या तोंडातून निघला, तर मला खूप आनंद झाला। कारण आपण कुठल्याही जर रोडला फिरतो तर कुठल्या हॉटेलमध्ये चहा प्यायला वगैरे जाऊ शकतो, कुठल्या हॉटेलमध्ये, ते कुठे जाणार, ते एका खोलीमध्ये बंद आहेत। खाली इथून गाडी येते त्यांना टाटा हॉस्पिटलला नेते आणि तिथून घेऊन येते इथे। कमीत कमी 65 ते 70 लोक आहेत इथे बाहेर देशातून आलेले, त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या बरोबर आहे। मग त्या निमित्ताने मी म्हणलो येऊन भेटलो मी त्यांना, आमचे सगळं बघतात, मग त्यांना भेटलो की मला 12 तारखेला असा कार्यक्रम तुमच्या इथं करायचा, तर ते म्हणले करा। तर लोकांना त्या एवढा आनंद झाला इथे आणि आणखी माझ्याकडून काय जर झालं तर मी नक्कीच करणार आणि असं मला करायची अपेक्षा खूप आहे। बाकी आता मध्ये मी ते विद्वांना जे कार्यक्रम केला नारळी पौर्णिमेच्या दिवशी, सगळे भाऊ बहिणीला ओवाळतात पण ज्यांचे मिस्टर नाहीत त्यांना वाईट वाटतं म्हणून मी तो कार्यक्रम केला आणि एकट्यानेच केला। असं कोणच्या कोण घेणे देणे माझा काही संबंध नाही, जेवढे माझ्याकडे खिशात असतील तेवढेच कार्यक्रम करतो। तर आपण त्यांना अन्न वाटप केलं। असंच माझा विचार आहे, प्रत्येकाने मानव दानव पशु पक्षी यांना सगळ्यांचा विचार करून आपल्या खिशातले 4 आणे हा अशा धार्मिक कामात खर्च केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी की आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे बघा, तर त्यांची जर काय थोडीशी दुआ माझ्या शेठला मिळाली तर मी त्यांचा खूप आभारी राहील, देवाचाही आभारी राहील। आणि इथं मी जे राजाराम या चेंबूरचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आहेत आणि कुठल्याही कार्यक्रमात त्यांना जर बोलवलं तर ते कधी नाही म्हणत नाही, रात्र असो दिवस असो त्यांच्यासाठी पळत असतात। तर त्या बिचारीने इथे येऊन 2 शब्द बोलले आणि लोकांना प्रोत्साहन दिलं की असंच लोकांनी बी केलं पाहिजे, ज्यांना मनाला वाटेल त्यांनी केलं पाहिजे, जबरदस्ती नाही कोणी करावं म्हणून, ज्याला मनाला वाटेल त्यांनी करायचं पण केलं पाहिजे, असं माझं मत आहे थोडंसं। आणि परत आमचे दिगंबर साहेब हे सिद्धिविनायक ज्वेलर्सचे इथं कोठारी साहेब आलेत, कमलेश कोठारी यांनी येऊन थोडा आपला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। आणि जेवढी लोक इथं आहेत आणि बिपिन सरांचा मी ऋणी आहेत आणि ऋणी आहे आणि इथले जेवढे पेशंट आहेत त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांनाही मी हात जोडून विनंती करतो की मला तुम्ही इथं आसरा दिला आणि थोडी सेवा करायचा मौका दिला, त्याबद्दल माझे सगळे कंपनीतले स्टॉफ, मग ठाकूर साहेब असतील, नागवेकर साहेब असतील, बलवंत साहेब असतील, उपाध्यायजी असतील आणि रवी साहेब असतील आणि खीम सिंग असेल, या सगळ्यांच्या वतीने
मी हा कार्यक्रम केला आणि अशीच मला देवाने बुद्धी द्यावा की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असा धार्मिक कार्यक्रम करीत राहावं हीच देवाजवळ अपेक्षा करतो आणि परत माझ्या शेटला कमीत कमी एवढी वय द्यावा की लोकांची सेवा करण्याला त्यांना मौका मिळावा आणि गोरगरिबांची ते सेवा करीतच असतात. तर खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि मी तर म्हणतो माझं जर काही त्यांच्या शरीराला गरज पडली तर मी अहोरात्र द्यायला कबूल आहे, कारण एवढा माणूस चांगला आहे तो प्रमोद खन्ना साहेब. तर मी परत सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय बिपिन सरांना मी सांगतो तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच लोकांनी सगळं सहकार्य मला करावं आणि प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे असं थोडासा माझा विचार आहे. हे लोक जाणार कुठे? मी सर श्रीवास्तवजी मी तुम्हाला सांगतो की मी बाहेर कुठे रुपयापर्यंत मी काढून देतो, दवा घेऊन देतो, पैसे देत नाही. तर ही माझी बारीकपणापासून सवय आहे. पण ह्या शेठसाठी मी काही करायला कबूल आहे, कारण यांची माझ्यावर खूप खूप मेहरबानी आहे. आज मला माणूस बनवण्यात त्यांचा मोठा हात आहे. माणूस बनवण्यात मला खूप त्यांचा मोठा हात आहे आणि त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. ते उपकार मी ह्या आयुष्यात तर फेडू शकत नाही प्रमोद साहेबांचे. आता पुढच्या आयुष्यात देवाला माहिती. असाच कार्यक्रम माझ्या हाताने हो हीच अपेक्षा करतो. मी ते थांबतो. आणि हे सगळे जे राजारामजी उपाध्याय, दिगंबर आणि कोठारी जे आले या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद. लीजिए